अभिजित खोत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. वाईट बॉल पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त धावसंख्या, त्याचबरोबर आमचे अडुशीचे रोहित देशमुख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हिंदुर्ग सम्राट श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे व आमदार चषक 2026 सवरोलीची ही स्पर्धा. पहिला वेट बॉल, त्यानंतर दुसरा बॉलची फेकी आहे. समोर बॉल फेकला जातोय. पहिला अतिरिक्त चेंडू फेकल्यानंतर एकीकडे होराळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे खरसुंडी. या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य प्रणेते आदरणीय प्रवीणजी गोविंदजी बैलमारे यांच्याकडून समालोचन कक्षासाठी आणि त्याचबरोबर गुणलेखकांसाठी या ठिकाणी पारितोषिक आलं आहे 500-500चं. त्यांचं देखील मनापासून आभार. आदरणीय शशिकांतजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. मी आदरणीय सदानंद बैलमार यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण साहेबांचा शुभ सन्मान करावं. पण सन्मान केला जात आहे. सूरजच्या बॅटमधून बॉल थांबत नाहीये, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील नंबर 4 नीरजवरती केलेले हे आक्रमण, वाईडनं सुरुवात आणि त्यानंतर मध्यांतराला पुन्हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नीरजच्या बॉलवरती केलं आक्रमण, नंबर येईल 4, आलाय चौकार. नीरजवरती खरं तर आक्रमणाला सुरुवात झाली. एकीकडे होराळे टीम खरं तर पहिल्या सत्रामध्ये फील्ड करते. या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतोय, वन बाउन्स येतोय, चौकार. या ठिकाणी मुख्य स्क्रीनवरती आदरणीय प्रवीण शेट यांच्या माध्यमातून शुभ सन्मान करण्यात येतोय, कारण की या स्पर्धेतील आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. कारण की अतिथी देवो भव ही आपली संस्कृतीचे खऱ्या अर्थानं आपल्या माय देशानं शिकवलेली प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला जातो. आदरणीय मनोहरजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मुख्य आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. आजचा तिसरा दिवस आणि उद्याचा अंतिम दिवस, अर्थात पनवेल, खालापूर आणि सुधागड विभागातील चांगल्या दादा संघांना या स्पर्धेमध्ये उद्या इन्व्हाइट करण्यात आलं. पहिला दिवस खरं तर मंगळवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा तिसरा दिवस या रजनीतील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, थोडंसं बांधून ठेवलं आता खेळाडूला, कारण की निर्णायक क्षणी 2 चौकार आले, 3 वाईट बॉल आले आणि 2 डॉट बॉल आपल्याला आता या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. या ठिकाणी कुमार गायकवाड यांच्याकडून खरसुंडी टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज आहे. क्षेत्ररक्षक जज करेल बॉलला. बॉडी बॅलन्स थोडंसं संतुलन बिघडलं गेलं आणि त्याच कारणास्तव हा बॉल या षटकातील तिसरा चौकार. बॉल थांबत नाही, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाईड आणि चौकारांच्या साह्यानं धावसंख्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची खरसुंडी मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 15 आकड्यावरती. दिगंबरजी साळकर साहेब, त्याचबरोबर दर्शनजी पोळेकर साहेब, त्याचबरोबर भाई धांद्रू यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या दरम्यान आदरणीय अजिंक्यजी पाडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या. त्याचबरोबर दिगंबरजी सालेकर साहेब, हां, आणि अजिंक्यजी पाडगे साहेबांसोबत टायगर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तब्बल 9 चेंडूंचं हे भलं मोठं षटक आपल्याला पडताना पाहायला मिळालं.
6 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं. एकही गडी बाद झाला नाही. सूरजनं खरं तर 6ही चेंडू फेस केले. 6 चेंडूंमध्ये 3 डॉट खेळला, 3 चौकार लगावल्यात आणि 3 वाईट बॉल, 3 डॉट 3 वाईट आणि 3 चौकार आपल्याला येताना पाहायला मिळतात. किरणजी पिंगळे यांच्याकडून मयुरेशसाठी पारितोषिक असेल. लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. 15 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला आता येताना पाहायला मिळतं. 4 षटकांचा खरं तर हा सामना आहे. मयुरेश आणि सूरज ही जोडी खरं तर बॅटिंग करण्यासाठी नुरबी 11 आई गावदेवी खरसुंडी टीमची उतरली आहे आणि उतरत असताना सूरजनं खरपूस समाचार घेतला, कारण की ते पिवनचं षटक होतं. पिवनच्या षटकामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये जोडले होते, 2 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. आणि याच वेळेस खरं तर बॅट्समनसाठी ती सुवर्ण संधी असे की मोठे फटके खेचायचे. त्याचबरोबर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे, थोडं आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून चालावं आपल्याला विनंती. आणि मैदानातून कोणीही बाईक घेऊन जाऊ नये मॅच चालू असताना, त्यामुळे आपल्याला ही विनंती केली जाते. लाऊड अपील, पण बॅट्स लिडिंग एज घेऊन बॉल तेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फक्त चौकारांची भाषा खरं तर नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडे टीम मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळते. आलाय चौकार येतो. या चौकाराच्या त्याचबरोबर मयूर मुंडे यांच्याकडून लगातारच्या 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. पहा, आदरणीय मनोज मेहतर यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी टीमला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं आहे. या दरम्यान हितेश कलमकर यांच्याकडून देखील खरसुंडी टीमसाठी शुभेच्छा येतात. मोठे स्ट्रोक जास्त खेळले जातात आता मैदानावरती. प्रत्येक खेळाडू खरं तर आता जीवाच्या आकंतानं मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय, कारण की या आमदार चषकामध्ये प्रत्येकालाच आपलं नाव कोरायचं यासाठी प्रत्येकजण चिकाटीनं मैदानावरती खेळतोय. प्रत्येकजण प्रयत्न खूप चांगले करतोय जेणेकरून या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्वक आपलं नाव टिकवून राहावं, कारण की या स्पर्धेची चर्चा, ही स्पर्धा उद्या संपल्यानंतर पुढील 2027 उलटेपर्यंत खरं तर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण खालापूरकर करत असतात, कारण की 10व्या वर्षात यशस्वीरित्या पूर्ण केलेली ही स्पर्धा कॅच झेल पकडली जाते या ठिकाणी. सूरज जो खरं तर वैयक्तिक 6 चेंडू मैदानावरती खेळत असताना चांगली सुरुवात जरूर केली त्यानं, पण आता याला परतवण्यामध्ये रोहितला यश लाभलं जात आहे. बाद होईल खेळाडू सूरज. मयुरेश आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. प्रेम प्रेम भिलारे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कलात्मक फटका खेचण्याचा प्रयत्न केला जातोय, पण चेंडू फळीपासून संपर्क थोडासा दूरवरचा पाहायला मिळाला. 2 धावसंख्या आल्यात, एक अतिरिक्तची आणि एक धावून काढलेली ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 2 धावसंख्येच्या सगळ्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल दुहेरी क्रमांकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पोहोचले ती तब्बल 22 या आकड्यावरती. 22 जावा. क्षेत्ररक्षक आहे, जज केलाय बॉलला आणि विकेट क्रमांक 2 येईल मैदानातून बाहेर.
पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा डॉट बॉल, तिसरा सिंगल, मग विकेट पडली, त्यानंतर वाईट +1 2 धावसंख्या आणि मग विकेट पडली. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाले. जगदीश हा खेळाडू, प्रेम बिलारेचा समवेत जगदीश मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, जज करतील बॉलला, एक कंप्लीट केले जाईल. वेगानं धावसंख्या या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केले जातात. एकनं बदल केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 23 या आकड्यावरती. 23 जावा, 2 गडी बाद झालेत. 23 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. उर्वरित 2 षटकं अजूनही बाकी असणार आहेत. या षटकामध्ये धावसंख्या येणं गरजेचं असेल हुरळ करणाऱ्या टीमला, पण हुरळ टीम देखील या विचारात असेल की कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखणं आपल्याला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, कारण की दुसरं सत्र फलंदाजीसाठी आपल्या वाटेला येणार आहे. याच मनसुब्यानं खरं तर मैदानावरती खेळ चालू आहे. नुरवी 11, आई गावदेवी खरसुंडी आणि होराळे टीम या दोघांमधलं हे घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की क्रिकेटचा कुरुक्षेत्र म्हटलं की युद्ध हे होणारच. आणि ज्या ठिकाणी युद्ध आलं तिथे हार आणि जीत या 2 गोष्टींचा विचार खरं तर 2 संघ करूनच खेळतात मैदानावरती. जो संघ या ठिकाणाहून हारेल तो परतीचा प्रवास करेल, जो जिंकेल तो विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याचं एक पाऊल प्रगतीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळेल. 2 षटके या ठिकाणी संपुष्टात आली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 12 चेंडू संपले. 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. अक्षय या गोलंदाजाच्या हातामध्ये कौल दिलाय. पंचांच्या उजव्या यष्टीनं गोलंदाजी करण्याचा निर्णय जी गावठाण एंड अर्थात सावरली गाव एंड कडून गोलंदाजी करतोय. थोडा धीम्या गतीचा चेंडू शरीराच्या थोडासा दूर पाहायला मिळतो आपल्याला, आणि याचं परिउत्तर एक अतिरिक्त धावसंख्येच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे. धावसंख्येत 1 आकड्यानं केलं जाईल बदल. 2 गड्यांच्या मुबादल्यामध्ये 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 24 जावा प्रगती पुस्तकावरती. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपल्याला यशवंत इंटरप्राइजेस 68-68 CI11 सहकार नगर आणि यंगस्टर लोजे या 2 संघादरम्यानचं एक मिळाली. 25 झाल्यात. या बॉलवरती देखील ऑन द स्ट्रेट खेळलं खरं तर बॉलला. साईड स्क्रीनवरती बॉल आपल्याला जाताना पाहायला मिळाला. तितपत धावसंख्या 2 वेगानं झपाट्यानं मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत 2 केला जाईल बदल. एकेरी दुहेरीला देखील तितकं स्थान दिलं जातं या ठिकाणी. 2 प्रगती पुस्तक थोडंसं हलताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल तब्बल 27 आकड्यावरती. रिव्हर्सचा प्रयत्न केला जातोय. स्विचिटचा प्रयत्न खेळाडूंकडून केला जातोय खरं तर, आणि तो देखील बीट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 27 वरती 2 अशी परिस्थिती नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही स्पर्धा प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय माननीय श्रीमान प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत खरं तर ही भव्य दिव्य नाईटची रजनी आपल्या सर्वांच्या भेटीला खरं तर 2026च्या सुरुवातीस येताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेला खरं तर नाव देण्यात आलं हिंदुहृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर कर्जत खालापूर विधानसभेचे सर्वांचेच लाडके लोकप्रिय आपला माणूस आणि आपला आमदार अर्थातच महेंद्रजी शेठ थोरबे यांच्या नावानं भरवण्यात आलेले हे आमदार चषक 2026 पर्व 10वे अतिरिक्त धावसंख्या आणि बढती मिळेल प्रगती पुस्तकाला जाऊन पोहोचेल. ती तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 आकड्यावरती. कदाचित क्षेत्ररक्षणात थोडीशी मिसफिल्ड होते. यष्टीरक्षक चुकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफळक स्थिरावला जाईल तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. नरेश जळवे आमच्या आजच्या सलग 3ऱ्या रात्रीमध्ये, त्याचबरोबर माऊली प्रसाद इव्हेंट्स 4 दिवस या स्पर्धेला कव्हर करेल. तुषारजी धुमाळ, आकाशजी देशमुख, त्याचबरोबर आमचे यश मालकर देखील पाहायला मिळतात. उंच खुरा फटका खेचण्याचा प्रयत्नामध्ये पुढे एकदा षटक क्रमांक 2
हे देखील या ठिकाणी तिसरं समाप्त होतोय. पंचांचा सिग्नल येतो. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 28 या आकडेवरती. 28 धावसंख्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आतोनाट मेहनत घेणारे खरे तर प्रवीणजींच्या अगदी खांद्याला खांद्याला आणि जी जिम्मेदारी खरं तर दिली आणि ते संपूर्णपणे या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. आदरणीय मनोजजी पाठारे असतील, त्याचबरोबर त्यांचे समवेत रोहितजी पाडगे, अजिंक्यजी पाडगे असतील, त्याचबरोबर गौरव घुसाळकर, राज असतील, त्याचबरोबर अंकेश तंबडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर पिंट्या पाठारे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक मान्यवर दर्शन बैलमारे असतील, प्रत्येक मान्यवर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्याचबरोबर विनंती असेल दिगंबरजी साळकर साहेब, दर्शनशी पोळेकर आणि त्याचबरोबर भाई धांद्रू त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 3 षटकं संपली आणि जाऊन पोचल्यात 2 गाड्याच्या मोबदल्यात 28 या आकड्यावरती. समोर टाकलाय पायचित, लेग बिफोर द विकेट, पंचांच्या समोर सापडला, यष्टांच्या समोर पाय भेटला आणि त्याला चित्त केलं. खेळाडू होईल 3ऱ्या क्रमांकाचा बाद. मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक येतील, जज करतील. पण पहिल्याच बॉलवरती खरं तर कुणालनं सुरुवात केली. वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा येतोय एक चौकार. बरोबर भाई दांद्रू त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर ऋतिक पाठारे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. 5 ज्या प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी येणं खऱ्या अर्थानं शक्य होत नाही ते घर बसल्या खरं तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. त्यांचा देखील स्वीकार. निखिलचं षटक प्रगती पुस्तकामध्ये चालू आहे. सुरुवात केली खरं तर विकेटने, मग आला चौकार, मग आलं सिंगल. धावसंख्या या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल थांबत नाहीये. बॉल त्याच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे आसमानी सुलतानी भीमटोला वज्रटोला बॉलच्या पलीकडे मिळतील सा. आलाय षटकार. कडून षटकारासाठी 1000 आणि बाउंड्रीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. प्रेमनं लगावला हा मोठा फटका. नंबर 6च्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जम पोहोचेल ती तब्बल 39 आकड्यावरती. 39 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 सुरू आहे. 3.4चा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. 2चा खेळ अजूनही बाकी आहे. मोठ्या फटक्यांचे प्रयत्न केले जातात. अपेक्षा आहे संघाला की मोठे फटके खेचेल. विकेट होण्याची शक्यता आहे. एक कंप्लीट केली आणि दुसरीच्या प्रयत्नात खऱ्या अर्थानं कुणालला आता परतावा लागेल तंबूच्या दिशेने. अर्थातच 19 फेब्रुवारी 1600 ज्यावेळेस 1600चं शतक चालू होतं त्या शतकामध्ये इंग्रजांनी म्हणावं लागेल, त्याचबरोबर पोर्तुगीज, डच आणि त्याचबरोबर औरंग्यानं खरं तर ज्या पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला होता, खरं तर ज्या मातेने स्वप्न पाहिलं या स्वराज्याचं सुराज्य व्हावं, खरं तर शहाजी राजांनी स्वप्न पाहिलं की गुलामीच्या ह्याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. धावसंख्या झाल्या तब्बल 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय.
40 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. जय हनुमान होराळे टीम खरे तर नो चेंडू पंचांनी या ठिकाणी घोषित केला आहे. नो बॉल फ्री हिट. शेवटचा बॉल असेल कदाचित हे सत्र संपण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती मनमुराद जसा हवा तसा फटका खेचायचा या इशाऱ्यानं खरं तर खेळायचं आहे. पण वाईट बॉल पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केला आहे. रनआउट झालाय खेळाडू. आता हिटर जितका डेकूवरून नरेश दादा युवा प्रतिष्ठान धावसंख्या झाले 42 आणि विकेटसाठी या ठिकाणी रनआउटसाठी या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेकूचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर या सावरुळी गावातील सर्व यंगस्टरवरती ज्यांच्या अगदी नित्यांत प्रेम असणारे आकाशजी पाटील आणि राहुल भोईर यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. त्याचबरोबर आदरणीय गोविंदजी किळंजे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती यावं व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वाईट जरूर आहे, वाईटची धाव घेतली जाईल. पण सर जो रनआउट आहे तो ऑनफिल्ड डिसिजन काय? ऑनफिल्ड डिसिजन विकेट आहे आणि त्याचबरोबर बॅटिंग कडून रिव्ह्यू घेण्यात आला आहे. विकेट आहे. खेळाडू असेल या ठिकाणी बाद. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. खेळाडू क्रमांक 6 मैदानावरती दाखल झाला. बॅट्समन नेम निळेश बारसकर. पहा या ठिकाणी पल्लाक्षी चिन्मय 11 जाळुमान होराळे टीम आणि दुसरीकडे नुर्वे 11 आई गावदेवी खरसुंडी टीम. फ्री हिट मोठा फटका जरूर खेचला. फ्री हिटची संधी असल्यामुळे झेलबाद तर दिला जात नाही. एक कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नामध्ये खेळाडू होईल बाद. एकच धाव असेल. धावसंख्येत एका आकड्याने केला जाईल बदल. निलेश हा खेळाडू बाद झालाय. धावसंख्येत एक जरूर बदल केला जाईल. लावून पोहोचेल ते तब्बल 43 आकड्यावरती. यानंतरची मॅच असेल सहकार नगर आणि लवजी या दोन टीमचे कॅप्टन. चला या आपल्याला विनंती आहे आदरणीय दिगंबरजी साळेकर साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीण दादाला विनंती करतो की आपल्या शुभ असे दिगंबरजी साळेकर साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा विनंती. आता खरं तर ज्यावेळेस बॅटिंग करताना नुर्विल पण आई गावदेवी खरसुंडी टीम बॅटिंग करत होती. धावसंख्या जमवल्या तब्बल 43. आता विजयासाठी 11.0च्या सरासरीने 44 धावसंख्या आता करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या पल्लाक्षी चिन्मय 11 जाणमान होराळे टीमला मैदानावरती धावसंख्या होत आहेत का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं गरजेचं असणार. त्याचबरोबर भाई धांद्रुत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. 24 चेंडूंमध्ये 44 धावसंख्या होत आहेत का नाही होत हे पाहणं सगळ्यांसाठी महत्त्वाचं असेल. पण आपण कुठेही जाऊ नका. या धावसंख्या होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याआधी करूया टॉस. सहकार नगर आणि लवची टीम प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या संयुक्त विद्यमानानं वाढदिवसानिमित्त प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे पुरस्कृत अर्थातच हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व त्याचबरोबर कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार लोकप्रिय आमदार यांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन होईल. मॅच 30 राहील. रंग देखील मॅच 33 राहणार आहेत. परिवर्तन करूयात कॉम बॉक्समध्ये. जिथे 24 चेंडू 44 धावसंख्येची गरज असणार. तुषार धुमाळ आपल्या सर्वांच्या बैठीला येतील. डीजेला देऊयात संधी आणि करूयात पुढे एकदा सुरुवात दुसऱ्या सत्रात.
आपल्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष ब्लॅक पॅन्थरचे पनवेलचे महापौर ज्यांचा चषक होणार आहे जगदीशभाई गायकवाड यांचा, ते मुख्य आयोजक आदरणीय पप्पू शेठ गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. त्यांना देखील विनंती आपण देखील या, आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. धन्यवाद मनीष सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं, अर्थातच आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक व दमदार आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक असं स्वागत करतो. 24 चेंडूमध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. दिगंबर बाई सालेकर यांच्याकडनं लगातारच्या 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे लागलेलं आहे. खरसुंडी संघाच्या विरोधात होराळे संघाला आपण पाहतोय. पहिल्यांदा टीम खरसुंडी संघानं फलंदाजी केली. आता 44 धावांचं लक्ष घेऊन होराळे संघाची धुरंदर फलंदाज सलामीचे आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये आली आहे. अजय आणि नीरज ला आपण पाहतोय खेळपट्टीवरती. पण दरम्यान लवजी संघाचा संघनायक आणि सहकार नगर संघाच्या संघनायकाला शेवटची आणि अंतिम पुकार आहे. आपण राज घोसाळकरशी लवकरात लवकर संपर्क साधा. संपर्क होणं गरजेचं आहे. आदरणीय रूपचंदजी पोळेकर साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. प्रवीण शेठजी या व्यासपीठावरती आले. अर्थातच या स्पर्धेमध्ये एक वेगळा आनंद मात्र इथून निर्माण झाला. प्रवीण शेठची झलक सबसे अलग असं म्हणतात. साधी राहणी उच्च विचारसरणी हीच दादाची अदा. म्हणूनच की काय या क्रिकेटची तमाम जनता दादावर आहे फिदा. हे व्यक्तिमत्व एवढं सुंदर आहे की शून्यातनं विश्व निर्माण करण्याची संधी सातत्यानं ते शोधत असतं आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन प्रेक्षकांना हवंय हे पाहण्यासाठी ते या सोहळ्यामध्ये करत असतात. अर्थातच प्रवीण दादाच्या माध्यमातून आता नक्कीच खेळाडूंची काळजी घेतली गेली आहे. पण प्रेक्षक या मैदानावरती कशा पद्धतीने मॅचचा आनंद घेतात हे पाहण्यासाठी ते मैदानाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांच्या भेटीस गेलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये हार्दिक असं करूया वेलकम. गेम मात्र ऑन होईल. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं राजेश ओवाळ सरांचा इशारा येतोय. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडवरती अजय. 24 मध्ये 44 ची गरज. कुमार शेठ गायकवाड युवा उद्योजक ज्यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी आता 200चं पारितोषिक सन्माननीय दत्तादादा तांबडे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं करूया वेलकम. आयुषच्या पहिल्या चेंडूवरती काव कॉर्नरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला. फटका फसला. फलंदाज चुकला. धक्का क्रमांक पहिला टीम होराळे संघाला बसला. ठोक डीजे. अकू टप्प्याचा चेंडू यावेळेस खुडके टेकून मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा शॉट काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथून मिळते एक सिंगल. अकाउंट मात्र आता खुलं झालंय. अर्थातच टीम होराळे संघाचं 44 या धावसंख्येचा पाठला होत असताना लवजी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की राज घोसाळकर आपले वाट बघतायत. आपण संपर्क साधा. टॉस साठी आपल्याला यायचंय. आदरणीय आमचे पत्रकार बंधू आकाश जाधव या स्पर्धेचा आनंद थेट प्रेक्षेपणाद्वारे घेतात. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून त्यांनी अर्थातच प्रवीण दादांच्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं करूया स्वागत. आता या स्पर्धेसाठी कुवेत वरना देखील शुभेच्छा आल्यात. साद रोहेकर जी या स्पर्धेला थेट कुवेत वरना पाहतायत. त्यांनी प्रवीण दादांच्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात आणि सहकार नगर टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. मी टॉस साठी विनंती करील
सन्मानी आमचे पाहुणे दिगंबर दादा सालेकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. नेक्स्ट मॅच असेल टीट फॉर टॅट. गल्ली गल्ली नाक्यामध्ये ज्या मॅचची चर्चा होती ती मॅच आता यानंतर आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. लवजीच्या विरोधात सहकार नगर. इथे क्लीन आउट केलाय, कॅच आउट झालाय फलंदाज. बंड्या पाटील, बंड्या शेठ चव्हाण, त्याचबरोबर यश पाटील आणि खुराडे साहेबांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा आल्यात. त्या दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा आल्यात. मी मगाशी उल्लेख केला होता लवजी विपक्ष सहकार नगर. मी घरनं जेव्हा निघालो ना तेव्हा पहिल्यांदा मला या स्पर्धेसाठी आजचे कुठल्या संघ खेळणार आहेत हे मात्र प्रेक्षकांनी विचारलं आणि त्यातून सहकार नगर आणि लवजी संघाची आज मॅच आहे का हे खास प्रश्न म्हणून विचारणं आलं होतं आणि त्याचं उत्तर आता नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सहकार नगर संघानं टॉस जिंकलाय. टॉस का बॉस तर ते नक्कीच झालेत पण निर्णय क्षेत्ररक्षणाचा कदाचित त्यांनी घेतलेला आहे की बॅटिंग. अरे असं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 5 मिनिटं दाखवली ना तर फाईन बसतो. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. लागोपाठच्या 2 विकेटला दिगंबर सालेकर साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पण इथे फटका चुकलाय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 18 चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज म्हणजे 1 धावाचं षटक फेकलंय गोलंदाज आयुषनं आणि 2 विकेट त्यानं मिळवल्यात. गोलंदाजी आवडली असेल जरा जोरदार टाळ्या वाजवा. नेक्स्ट बॉलर ऑलराऊंडर खेळाडू मयुरेश भोड आता गोलंदाजीच्या मार्कवरती. भाई धांद्रुत यांच्याकडनं खरसुंडी संघाला खूप सारे शुभेच्छा आल्या. शुभेच्छाचा आता वर्षाव होतोय वर्षाव. सहकार नगर संघानं गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे आता फलंदाजी करावी लागणार ती मात्र लवजी संघाला. मॅच मध्ये हाय व्होल्टेजपणा नक्कीच आलाय. असं वाटलं होतं अजय मोरे या मॅच मध्ये आसमानी सुलतानी मोठे फटके मारेल पण तो बाद झाल्यानंतर वातावरण गार झालंय गार. पुरोहित मुंडेला आता हे वातावरण गरम करावं लागणार. त्याच्या बरोबरीनं फलंदाज अमर मोरे शब्दांचा जादूगर आहे पण आता बॅटची जादू त्याला दाखवावी लागेल. संदीप शेठ नलावडे साहेबांकडनं विकेट हॅट्रिकला 500 आणि इथे मयुरेशनं पहिल्या चेंडूवरती पुरोहित मुंडेला केलाय क्लीन बोल्ड. अर्थातच संधी असेल डीजेला. माझा दुधारी होता तलवार एक धारी होती. शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती. छत्रपती शिवाजी राजा भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. लागोपाठच्या 4 विकेटला 3000 रुपयाचं पारितोषिक दिगंबर साहेब सालेकर यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झालंय. अल्पेश लेवण लवजी संघाला आपण नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहणार आहोत. अल्पेश शेठ जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आणि कुमार शेठ गायकवाड युवा उद्योजक ज्यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 200. खरसुंडी संघावरती आता पारितोषिकांचा पाऊस पडतोय पाऊस. कुमार गायकवाड कदाचित खरसुंडी संघाचे पुरस्कर्ते असावे. सातत्यानं बऱ्याच स्पर्धेमध्ये मी त्यांना या संघाला पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये पाहिलंय पण इथे मात्र ते शांत मॅचचा आनंद घेत आहेत. वातावरण आता होराळे संघासाठी टाईट झालंय. टोटल एक या आकड्यावरती 3 गडी गमावलेत ते टीम होराळे संघानं. पुन्हा ब्लाइंड शॉट. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अशा वेळी मेरिटनुसार फटके मारणं गरजेचं आहे. खरसुंडी संघानं या खेळपट्टीचा गेले 2 रात्र खूप जास्त अभ्यास केला मी तर म्हणेल आणि त्याचा
अंदाज त्याचा पूर्णपणे फायदा ते मैदानामध्ये घेतात. आज मनीष वारसकर दिसत नाहीये, अनफिल्ड आहे, आजारी आहे, पण आता हॉस्पिटल मधनं थेट प्रेक्षेपण पाहतोय आपला संघ काय करतोय मैदानामध्ये. आणि या संघाचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांचा 12th मॅन आहे ना, कॅल्क्युलेटर आहे. त्याच्याकडे प्रत्येक चेंडूची माहिती असते. पंधरा चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज. आता मात्र बॅटला चेंडूनं स्पर्श केलाय, आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली. बराच वेळानंतर एक धाव स्कोअर गडवरती नोंद झाली आहे. स्कोअर गडवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 चेंडू उरलेत, 42 धावसंख्येची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. अमर ज्याच्या जर्सीवरती 13 क्रमांक आहे, क्या 13 क्या मेरा, अजयची जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावरती उचलताना एखाद 2 मोठे फटके इथून जर आले तर मॅच मध्ये जान ओतण्याचं काम तो करेल. घुटना टेक, तमाशा देख, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर 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 बाहेर, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार. निर्माण झाले, कारण या षटकारानं आता पुन्हा एकदा होराळे संघाला खेळामध्ये सहभागी करून चांगली संधी निर्माण करून दिली होती. पण इथे हा चेंडू मयुरेश बोंडन निर्धाव फेकलाय. 12 चेंडू 36 धावांची गरज. 2 डझन चेंडू मध्ये 3 डझन धावा करायच्यात. सहकार नगर संघाला आपण बघतोय नवीन जर्सी घालून ते आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतील. आणि पिरेस लवजी, अल्पेश लेवन लवजी संघाची पहिल्यांदा फलंदाजी असेल. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे. आदरणीय स्वप्नीलजी लबडे साहेबांकडनं टीम खरसुडी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. अलंकार लबडे यांच्याकडनं अमरच्या षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. काय जबरदस्त षटकार त्यानं खेळला. सातत्यानं रिप्लेच्या माध्यमातून हा फटका पाहतच राहावा असं वाटतंय. पण त्यानंतर चेंडू देखील निर्धाव गेलाय. ऍक्शन वरती रिएक्शन घडली. गोलंदाज कुणाल बारसकर, आणखीन एक वेगवान गोलंदाजी मार्गवरती. रुपेश स्ट्राइक एंडवरती सरळ बॅटनं आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला मारण्याचं काम त्यानं केलं. संत गतीनं सिंगल आली. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. होराळे संघ ताकदीनं मैदानामध्ये आला, पण ही ताकद कुठे कमी पडली हे मात्र आता त्यांना ओळखायला हवं. 11 चेंडू पाहायला मिळतात आणि 35 धावांची गरज. होराळ्याचे आणखीन एक 40+ खेळाडू ज्यानं वर्धविनायक संघामधनं देखील चांगला खेळ करून प्रत्येक रायगडकरांची मन जिंकली असे अमोल मोरे यांनी देखील टीम होराळे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. प्रवीण दादांना शुभेच्छा दिल्यात. इथे पुन्हा एकदा घुटना टेक, अमरनं मारलाय. सिक्सर देख, सिक्सर देख, सिक्सर देख, सिक्सर देख, ठोक डीजे. पंधरा धावांची नोंद झाली. आता उरले 10 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. कालच्या रात्रीमध्ये जर माझगाव संघाचा खेळ जर पाहिला असेल तर मात्र खामगाव संघाचे फलंदाज आठवावे लागतील. हॅमर फिरवण्याचं काम केलंय, पण इथे मात्र पंचांनी सांगितलं ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू आहे आणि त्याला मात्र पनिशमेंट देताना व्हाईट चेंडूचा इशारा. टोटल स्कोअर कार्ड वरती 3 बाद 16, 2.2 चेंडूचा खेळ मात्र इथे झालाय.
28 धावा करायच्या शेवटच्या 10 चेंडूमध्ये. 4 बिग हिट जर आले तर होराळे संघ हिट होईल, पण इथे जर एखादी विकेट गेली तर पुन्हा एकदा खरचुंडी संघाकडे हा डाव पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका डीप मध्ये जाऊन या चेंडूला शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने अडवलं आणि इथून मात्र एस्ट्यांचा वेध नक्कीच घेतलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी झाली मैदानामध्ये. काय घडलं, काय बिघडलं सांगणं कठीण आणि हा निर्णय आता मात्र आमचे तिसरे पंच देतील. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. ज्या फलंदाजानं जोरदार हल्लाबोल केलाय तो आता अडचणीत आलाय आणि इथे तिसऱ्या पंचांचा इशारा नॉट आउट म्हणजे होराळे संघाकडे आता पुन्हा एकदा आदरानं पाखल्या जाईल. मनोज शेठ मेहतर यांनी खरचुंडी संघाला आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पॅक केले. पुरस्कर्ते त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. मनोज शेठ मेहतर. नऊ चेंडू 26 धावांची गरज. अंतिम 9 चेंडू उरलेत, 26 धावांची गरज आहे. होराळे संघानं परतीचा प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. असं वाटलं तर पुरोहित उरून पुरेल, पण डाव सावरलाय तो अमरनं. आता रुपेश त्याला साथ देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कुणाल तयार. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, गोळीच्या वेगानं चेंडूला मारलंय नाही तर 4 धावांसाठी पाठवलं मी तर म्हणेल. आलाय जबरदस्त. आपण बघतोय 1 पासून 5व्या क्रमांकापर्यंत चमचम करणारी लाइटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, जी 38 सर्कलला लावली गेलेली आहे. खेळाडूंसाठी मुख्य आकर्षण या तालुक्यात पहिल्यांदा मला पाहायला मिळतंय आणि पंच पण आमचे आज चमकतात. काल पांढरी जर्सी घालून आपण त्यांना पाहिलं. आज मात्र थंडीचं वातावरण असल्यामुळे स्वेटर घालून ते चांगली कामगिरी करतायत. एकीकडे आहेत आमचे अविनाश पालांडे सर, जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये राजेश ओवाळ सर आहेत आणि लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मुन्ना सर आहेत. राजेश ओवाळ सरांना कुंदन वाघुले सरांनी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात, पण इथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडूला अडवलंय. रनआउटची दाट शक्यता आणि इथे पंचांनी बोट उंचावलं म्हणजे फलंदाजाला आता करावा लागणार परतीचा प्रवास. डीजे पुन्हा अमरने या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे काय टिपलाय. जबरदस्त 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 A1 क्वालिटीचा हा कॅच पकडणारा खेळाडू हितेश भोडनं टिपलाय जेल आणि अमर मोरेचा संपलाय खेळ.
सचिन शेठ पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठाकडे यावं. सचिन शेठ पाटील, आपण व्यासपीठाकडे यावं. प्रेक्षक बघा एवढे खुश झालेत, एवढे खुश झालेत की मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बघा थेट प्रेक्षेपण चालू आहे. प्रेक्षकांचा उत्साह आपल्या संघाला पेनल्टी पर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक संघाने आता इथून पुढे विचार करा. आपले जे पाठीराखे आहेत त्यांना सीमारेषेच्या मागेच ठेवण्याचा आपला प्रयत्न असावा. गोलंदाज नैतिक नलावडे, आणखीन एक यंग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजी करेल. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. पंचांनी आता बोट उंचावलंय आणि इथे मात्र आणखीन एक बॅटर येतोय मैदानाच्या बाहेर. यंग पोरांचं रक्त जास्त सळसळत असतं. थेट प्रेक्षेपण चालू आहे, याच्याकडे देखील लक्ष द्या. आणि तुमचा आवाज घर बसल्या प्रेक्षक ऐकतायत. कदाचित आपल्या घरच्यांनी ऐकला तर मग टांगा पलटे आणि घोडे फरार होतील. आणि इथे विकेट गेली आहे. डीजे दिगंबर शेठ सालेकर साहेबांकडनं खरसुंडी संघानं जर हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे विजयाच्या जवळ आली आहे, पण मी म्हणेल अजूनही विजय मिळालेला नाहीये. कारण 5 चेंडूमध्ये 20 धावा या मैदानावरती केल्या जाऊ शकतात, याची शाश्वती कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिली आहे. पण फलंदाजानं खेळपट्टीवरती चांगला खेळ करणं गरजेचं आहे. हितेश बोर्डसाठी अनिकेत भोड आणि आकाश जाधव यांच्याकडनं 200चं पारितोषिक गुगल पे करण्यात आलेलं आहे. सिंगल आली. 4 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. होराळे संघ आता जवळजवळ आयसीयूच्या दिशेने गेलाय, पण इथून आयसीयू मधनं बाहेर यायचं असेल तर या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं. आणि स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर अभिजित. अभि नाही तो कभी नाही. सातत्यानं या खेळाडूनं जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पाऊल ठेवलंय तेव्हा मोठा फटका आपण पाहिलाय. आणि त्याच मोठ्या फटक्याची गरज आहे या आयसीयू मधनं जनरल वॉर्डला जर आपल्या संघाला आणायचं असेल तर. दिगंबर सालेकर साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेगवान चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतील का? निर्णायक क्षणी फलंदाज धावलाय. धावलाय नाही तर मी तर म्हणेल पळालाय. या 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. अजूनही मॅच ऑन आहे. 3 चेंडू 17 धावा या मॅच मध्ये होऊ शकतात. हा प्रयत्न आता फलंदाजानं केला पाहिजे, पण गोलंदाज टिचून गोलंदाजी करतोय. नैतिक नलावडे, त्याच्यावरती देखील आता प्रेशर आलंय. त्याला देखील माहिती आहे काल जो सामना पाहिलाय, कदाचित त्यानं पाहिला असेल, त्या 3 चेंडूला काय काया पालट केली. पण तशा 3 चेंडूचा खेळ आता मैदानामध्ये होईल का? पुन्हा दडपण दडपण आणि दडपण. हा यंग खेळाडू असल्यामुळे हा प्रवास त्याचा थोडासा खडखळ आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 16 या स्पर्धेमध्ये सातत्याने चर्चेत राहिलेला हा खेळाडू आहे. फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूला मात्र फलंदाजाला नीटच खेळता आलं नाही. असं म्हणतात ना, नशीब देतं आणि दैव नेतं, दैव देतं आणि नशीब नेतं, अशी परिस्थिती आहे मैदानामध्ये. आता या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आता 2 चेंडू 17 धावसंख्येची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली प्रयत्न करतोय कॅच टिपण्याचा, पण इथे कॅच सुटलाय. सिंगल तर आली आहे. 1 चेंडू 16 धावांची गरज.
मनीष बारसकर आज जरी अनफिल्ड असला तरी या संघानं एकीचं बळ काय असतं ते मात्र दाखवून दिलं. कोण्या एकावरती क्रिकेटचा खेळ अवलंबून नसतो. सांघिक खेळामध्ये जर चांगला खेळ झाला तर नक्की विजयाच्या जवळ आपण जात असतो. आता या मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि मनीषनं देखील सांगितलं की माझ्या संघानं खूप चांगला खेळ केला आणि हा सामना देखील जिंकलाय. ज्यांनी आता पारितोषिकं लावली होती त्यांना मी विनंती करेल का आपण ती व्यासपीठाकडे येऊन जमा करा आणि खेळाडूंना ती द्यायची आहेत. सामना जिंकलाय टीम खरसुंडी संघानं. अर्थातच या मॅचचा हिरो आपण पाहूया. आयुष एका धावेचं षटक ज्यानं फेकलं.